बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यावरतीच सगळी आरोप प्रत्यारोप जे आहेत ते राजकीय वर्तुळात रंगताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत। सूरज चव्हाणजी, तुमचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती खरं तर सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातली सगळे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील विरोधक करतात आहेत। काय याला उत्तर असणार आहे, कारण की सातत्याने गेल्या 10-15 दिवसांपासून त्यांच्यावरती आरोप होतात। बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घडली ती अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे, अमानुष आहे। या घटनेचा आम्ही निषेधच करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हीच आहे, जे कोणी या हत्येमध्ये सामील आहेत, जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी सभागृहामध्ये बीडच्या जनतेला, देशमुख कुटुंबाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त केले, या गुन्ह्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषींना कठोरातली कठोर कारवाई वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून, न्यायप्रवृत्तीच्या माध्यमातून चौकशी होते, सीआयडीच्या माध्यमातून चौकशी होते, आयजी लेवलवरती चौकशी होते, अशी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी होते आणि जे खरे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कारवाई नक्की होणार, आम्हाला पूर्ण विश्वास आहे। परंतु बीड जिल्ह्यामध्ये जी आता काही चालू आहे ते लोकल पॉलिटिक्स त्या ठिकाणी चालू आहे, लोकल राजकारण त्या ठिकाणी चालू आहे। आता मुंडे साहेबांनी कालच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना बोलले होते, माझ्या जवळचा जर कोणी दोषी असेल तर त्याला फाशी द्या, अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीची मागणी हे धनंजय मुंडे साहेबांनी केली होती। परंतु काही लोक जाणीवपूर्वक या विषयाला एका वेगळं वळण देण्याचं काम आणि महाराष्ट्रातलं सामाजिक ऐक्य बिघडवण्याचं काम करतात। त्यांना नम्र विनंती आहे की अशा पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती नाही, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य कुणी करू नये। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून एकदा मी सांगतो, भूमिका हीच आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, तात्काळ त्यांना अटक झालीच पाहिजे, ही मागणी आमची आहे। परंतु या सगळ्या प्रकरणावरून आता विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवरती आक्रमक झालेले आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतात आहेत। त्याचसोबतच धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवारांनी देखील आपला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो आहे तो नैतिकतेच्या दृष्टीने देण्यात यावा अशी मागणी संजय राऊत करतात आहेत। मला वाटतं पत्राचाळीमध्ये च्या प्रकरणामध्ये जेलमध्ये राहून आलेल्या संजय राऊतांच्या तोंडून नैतिकचे ते धडे चांगले वाटत नाहीत। त्यांनी नैतिकता आम्हाला शिकवावी, एवढे वाईट दिवस आमच्याकडे आलेले नाहीत। संजय राऊत काय आहेत, त्यांनी नैतिकतेचे धडे द्यावे, महाराष्ट्राला माहित आहे। राजीनामा द्यायचा संबंधच येत नाही। महाराष्ट्र पोलीस प्रशासन जे कोणी खरे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना अटक करेल। मग असं जर असेल की एखादा गुन्हा घडला, एखादी खून झाला किंवा एखादी छोटा मोठा गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्याचं कनेक्शन एखाद्या नेत्यासोबत जोडायचं झालं तर उद्धव साहेबाला घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होईल, संजय राऊताला घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होईल, कारण त्यांचे संबंध अनेक गुन्हेगारांसोबत आहेत, त्यांच्या अनेक फोटो अनेक गुन्हेगारांसोबत आहेत। हा निकष जर लावला तर त्या दोघांनाही घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल। हे फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाकरी भाजण्यासाठी संजय राऊताचं विधान आहे। खरं तर अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत त्या देखील आता या सगळ्या प्रकरणामध्ये सरपंच संतोष देशमुख यांना कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून त्या रस्त्यावरती उतरल्यात। उद्या त्या बीडच्या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये देखील सहभागी होणार आहे, परंतु त्यांचा थेट धनंजय मुंडेंवरती आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा तरच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि खरा आरोपी वाल्मिक कराड आहेत त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडनं धरण्यात। मला वाटतं अंजलीताई ज्या स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घेतात, त्यांचं आतापर्यंतचं कार्य पाहिलं तर कुठेतरी रिचार्ज केल्याशिवाय त्या काही चालत नाहीत। आता धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात त्यांचं कोण रिचार्ज केलं ते पाहावं लागेल, परंतु त्या ज्या पद्धतीनं बीडच्या प्रकरणामध्ये आपला हात शेकून घेण्याचा प्रयत्न करतायत, मला वाटते ही करण्याची त्यांना गरज नाही। कारण महाराष्ट्राचं शासन, महाराष्ट्राचं पोलीस डिपार्टमेंट खऱ्या गुन्हेगाराला पकडेल। ते काय अंजली दमनिया मागणी करतायत म्हणून होत नाही। या राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री इतके सक्षम आहेत की ते दोघंही कुठल्या गुन्हेगाराला सोडणार नाहीत। त्याच्यासाठी अंजली दमनियांनी एवढं ट्विट करणं, तिथं जाणं, आंदोलनात सहभागी होणं, नाटक करण्याची गरज नाही। जे खरे गुन्हेगार आहेत ते आमचं सरकार पकडल्याशिवाय राहणार नाही, त्यांना सजा दिल्याशिवाय राहणार नाही।
परंतु त्या असं देखील म्हणतात आहेत की अजित पवारांच्या संदर्भात अजित पवारांकडे मी आता न्याय मागणार नाही, कारण की अजित पवारांचेच या अनेक वेळेस भ्रष्टाचाराची प्रकरणं जी आहेत ती मी बाहेर काढलीत. त्यामुळे या प्रकरणामध्ये खरं तर गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टीचा न्याय प्रकरणासाठी छडा लावा म्हणून. स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्या ज्या काहीच काम करत नाहीत परंतु वर्षामध्ये 25 देशाच्या ट्रिप करतात, यांनी भ्रष्टाचारावर बोलावं, यांनी अजितदादावर टीका करावं, हे म्हणजे एखादी पोरखेळ चालवल्यासारखं आहे. अंजली दमनिया काय आहेत, त्यांची काय कुंडली आहे हे माझ्याकडे आहे. त्यांच्या कुठं कुठं जमिनी शेतकरी नसताना विकत घेतल्या, त्यांचं इन्कम ऑफ सोर्स काय आहे हे सगळं माहिती आहे. त्याच्यासारख्या लोकांनी भ्रष्टाचारावर बोलणं म्हणजे हा निव्वळ पोराडगीपणा आहे, हा निव्वळ एक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे. अंजली दमनिया जे काही करतात ते कुणाचं तरी व्यक्तिगत भलं व्हावं यासाठी नाही, तर ते फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी आरोप करतात. त्याने अजितदादाकडे येऊ नये, कारण अजितदादा अशा प्रसिद्धीवाल्या लोकांना जवळ थांबू देत नाहीत. एक शेवटचाच प्रश्न, खरं तर या सगळ्या बीड मस्साजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आता विरोधक तर काय, सत्ताधारी आमदार देखील आवाज उठवताना पाहायला मिळतोय. सुरेश धस यांनी तर सभागृह गाजवलं, परंतु तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ आमदार असलेले प्रकाश सोळंके हे स्वतः म्हणतात की गेल्या 18 दिवसांपासून आरोपी मोकाट आहेत, आरोपींचा शोध कसा लागत नाहीये पोलिसांना, बीडचं प्रशासन वाल्मिक कराड चालवतात असंही देखील त्यांचं म्हणणं आहे. यावरती काय उत्तर? मला वाटतं या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना 100% पकडण्याचं काम केलं. एखाद्यावरती आरोप झाल्यानंतर त्याच्यामध्ये चौकशी होते आणि मुळापर्यंत जाऊन त्या व्यक्तीला पकडण्याचं काम पोलीस करत असतात, ते कुठल्या दबावाखाली काम नाही. आणि मस्साजोगच्या प्रकरणात मला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जो खरा गुन्हेगार असेल, जो कोणी मास्टरमाइंड असेल त्याला पकडण्याचं काम पोलीस नक्की करतील. कारण महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आता 3 लोक जे आहेत ते न्याय देणारी लोक आहेत. जो कोणी गुन्हा करेल त्याच्यावरती जरब बसवणारी लोक आहेत आणि ही लोक महाराष्ट्रामध्ये असं कुठलाही अमानुषपणाचं कृत्य जर घडलं तर त्या कृत्य करणाऱ्या आरोपीला कसलीही सुट्टी देणार नाहीत, हे आम्हाला विश्वास आहे. आज आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मागणी आहे, मस्साजोगचे जे सरपंच आमचे बंधू सरपंच संतोष देशमुख आहे त्यांच्यावरती ज्या पद्धतीने मारहाण झालं ह्याच्यातला मास्टरमाइंड पकडलाच पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, ही आमची सुद्धा मागणी आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण, ज्यांनी सांगितलं की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली जे खरे आरोपी मास्टरमाइंड आहेत ते नक्कीच सरकारकडनं जेरबंद होतील, परंतु त्याचं राजकारण जे आहे ते विरोधकांनी करू नये. लोकल पॉलिटिक्स सध्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याचेच पडसाद जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर या सगळीकडे उमटताना पाहायला मिळत आहेत, असं त्यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.